महाराष्ट्राच्या राजकारणातील भूकंप ही आता आपल्यासाठी नवीन गोष्ट राहिलेली नाही, पण गेल्या 5 दिवसात जे काही घडतंय ते पाहिल्यानंतर दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्वांचेच डोळे पांढरे झालेत। एकीकडे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आणि राजकारणातील महागुरू शरद पवार हे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह एनडीए सोबत जाणार अशा जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्यात। जयंत पाटील यांच्या काही गुप्त भेटी आणि महायुतीच्या नेत्यांसोबतच्या बैठकांनंतर शरद पवारांच्या भूमिकेकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। पण या महाभूकंपाच्या चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे महायुती अंतर्गत एक नवा राजकीय पत्ता टाकला गेलाय। हा पत्ता टाकलाय स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी। नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या एका अत्यंत महत्त्वाच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी थेट त्यांचे सुपुत्र आणि कल्याणचे तरुण खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना रेल्वे मंत्री करा अशी मोठी मागणी केल्याची खात्रीलायक माहिती समोर येतेय। एकनाथ शिंदे यांची ही मागणी आणि शरद पवारांच्या पक्षाच्या एनडीए प्रवेशाची चर्चा या दोन्ही गोष्टींचा थेट संबंध महाराष्ट्राच्या भावी राजकारणाशी जोडला जातोय। तो कसा तेच आपण या व्हिडिओत समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ। डॉक्टर श्रीकांत शिंदे हे कल्याण लोकसभा मतदारसंघातून सलग निवडून येत आहेत। एक तरुण, सुशिक्षित आणि डॉक्टर असणारा खासदार अशी त्यांची ओळख आहे। एकनाथ शिंदे यांनी जेव्हा बंड केलं आणि शिवसेनेत मोठी फूट पडली तेव्हापासून श्रीकांत शिंदे यांनी केवळ आपल्या मतदारसंघातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे। महायुती सरकारच्या काळात त्यांनी दिल्ली आणि मुंबईमधील एक मजबूत दुवा म्हणून काम केलं। नुकत्याच झालेल्या राजकीय घडामोडींमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील 6 खासदार एकनाथ शिंदेंकडे आले। अशा वेळी एकनाथ शिंदे आपल्या खासदारांचं बळ दाखवत दिल्लीत आपलं वजन वाढवण्याचा प्रयत्न करतायत। अमित शहा यांच्यासोबत झालेल्या दीर्घ बैठकीत एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत असणाऱ्या खासदारांची संख्या आणि ताकद दाखवून दिली। डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना रेल्वे मंत्री करून थेट केंद्रीय मंत्रिमंडळात वजनदार खातं द्यावं अशी मागणी त्यांनी कालच्या बैठकीत केली आहे। ही मागणी म्हणजे केवळ एका वडिलांनी आपल्या मुलासाठी केलेली मागणी नाहीये, तर तो एकनाथ शिंदे यांनी खेळलेला अत्यंत मोठा राजकीय डाव आहे। रेल्वे हे थेट जनतेशी आणि विकासाशी जोडलेलं खातं आहे। महाराष्ट्रात सध्या मुंबई उपनगरीय रेल्वे, बुलेट ट्रेन, मेट्रो प्रकल्प आणि रेल्वेचे अनेक मोठे प्रकल्प सुरू आहेत। जर श्रीकांत शिंदे यांच्याकडे हे खातं आलं तर मुंबई आणि MMR रिजनमध्ये शिवसेनेची ताकद प्रचंड वाढू शकते। 2014 पासून एकनाथ शिंदे असेच काही मोठे प्रकल्प हाती घेत आहेत। शिंदे फडणवीसांनी हाती घेतलेला समृद्धी महामार्ग आणि त्यातून एकनाथ शिंदेंना झालेला राजकीय फायदा आता सगळ्यांसमोर दिसतोय। त्यामुळेच शिंदेंना आपल्या मुलासाठी रेल्वेसारखं तगडं खातं हवंय। या मागणीवर आता भारतीय जनता पक्षाचा म्हणजे भाजपचा आणि केंद्रीय नेतृत्वाचा काय प्रतिसाद मिळतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सूत्रांच्या माहितीनुसार अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांचं म्हणणं अत्यंत शांतपणे ऐकून घेतलंय। भाजपकडून या मागणीला थेट नकार देण्यात आलेला नाही, पण लगेचच होकारही त्यांना मिळालेला नाहीये, कारण भाजपला सध्या महाराष्ट्रात जागा वाटप आणि आगामी विधानसभा निवडणुकांचं गणित सांभाळायचंय। भाजप नेहमीच घराणेशाहीवर टीका करत आलाय। अशा परिस्थितीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुलाला थेट केंद्रीय कॅबिनेटमध्ये एवढं मोठं खातं दिल्यास विरोधकांच्या हातात घराणेशाहीच्या मुद्द्यावरून कोलीत मिळू शकतं अशी भीती भाजपच्या काही नेत्यांना वाटते। मात्र दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना अमित शहा नाराज करू शकत नाहीत। अमित शहा यांनी नेहमीच एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाला पाठिंबा दिलाय आणि हीच खरी शिवसेना असल्याचा पुनरुच्चार केलाय। त्यामुळे भाजप या मागणीवर मधला मार्ग काढण्याची शक्यता अधिक आहे। कदाचित थेट कॅबिनेट रेल्वे मंत्रीपद न देता रेल्वे राज्यमंत्रीपद किंवा इतर महत्त्वाचं खातं श्रीकांत शिंदे यांना दिलं जाऊ शकतं। या संपूर्ण घडामोडींचा आणि श्रीकांत शिंदे यांच्या वाढत्या राजकीय वजनाचा सर्वात मोठा परिणाम कोणावर होणार असेल तर ते आहेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। महाराष्ट्राच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस हे भाजपचे सर्वात मोठे आणि सर्वात कणखर नेते मानले जातात। मात्र एकनाथ शिंदे यांच्या या नव्या मागणीमुळे आणि शरद पवारांच्या संभाव्य एंट्रीमुळे देवेंद्र फडणवीस यांच्या अडचणीत काही प्रमाणात वाढ होऊ शकते। देवेंद्र फडणवीस हे नेहमीच महाराष्ट्रातील सत्तेचं केंद्रबिंदू राहिलेलेत, पण जर दिल्लीत श्रीकांत शिंदे यांचं वजन वाढलं आणि थेट अमित शहा यांच्याशी त्यांचे संबंध आणखी घट्ट होऊ लागले तर राज्यातील निर्णयांमध्ये एकनाथ शिंदे यांचा शब्द अधिक महत्त्वाचा ठरू लागेल। फडणवीस हे राज्यातील भाजपचं नेतृत्व करत असताना त्यांना नेहमीच मित्रपक्षांना सोबत घेऊन चालताना स्वतःची स्पेस निर्माण करावी लागते। जर रेल्वेसारखं मोठं खातं थेट शिंदेंच्या ताब्यात गेलं तर मुंबई आणि परिसरातील रेल्वे प्रकल्पांच्या श्रेयाची लढाई सुरू होईल। आतापर्यंत फडणवीस या प्रकल्पांचं श्रेय स्वतःकडे घेत आले आहेत, कारण केंद्रात भाजपचं सरकार आहे।
पण जर तिथे श्रीकांत शिंदे बसले तर याचं संपूर्ण श्रेय एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला जाईल। त्याचवेळी जर शरद पवार एनडीए सोबत गेले तर देवेंद्र फडणवीस यांच्या समोरील आव्हानं आणखी वाढतील। शरद पवारांसारखा अत्यंत अनुभवी आणि डावपेचात माहिर असलेला नेता जर महायुतीत आला तर भाजपला आणि फडणवीसांना त्यांच्या अनेक अटी मान्य कराव्या लागतील। सूत्रांच्या मते राष्ट्रवादी काँग्रेसने वजनदार खात्यांची मागणी आधीच लावून धरली आहे। यामध्ये राज्यातील अर्थ मंत्रालयासारख्या महत्त्वाच्या खात्याचाही समावेश आहे। जयंत पाटील आणि फडणवीस यांच्यातील गुप्त बैठकीत नेमकी काय चर्चा झाली यावरून सध्या तर्कवितर्क लढवले जात आहेत। जर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावामुळे आणि एकनाथ शिंदेंच्या वाढत्या मागण्यांमुळे भाजपच्या वाट्याची महत्त्वाची खाती मित्रपक्षांना द्यावी लागली तर भाजप कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये तीव्र नाराजी पसरू शकते। देवेंद्र फडणवीस यांना हीच अंतर्गत नाराजी सांभाळणं सर्वात कठीण जाणार आहे। त्यांना एकाच वेळी स्वतःच्या पक्षातील नेत्यांचं हित जपायचंय, एकनाथ शिंदे यांच्या महत्त्वाकांक्षांना आवर घालायचंय आणि शरद पवारांच्या संभाव्य खेळींना तोंड द्यायचंय। या सर्व घडामोडींवरून एक गोष्ट स्पष्ट होते की महाराष्ट्राचं राजकारण आता एका अत्यंत अनपेक्षित आणि महत्त्वाच्या वळणावर येऊन पोहोचलंय। एकीकडे श्रीकांत शिंदे यांच्या रूपाने तरुण नेतृत्वाला दिल्लीत प्रस्थापित करण्याचा एकनाथ शिंदेंचा प्रयत्न आणि दुसरीकडे शरद पवारांच्या महायुतीमधील संभाव्य प्रवेशामुळे निर्माण होणारी नवी राजकीय समीकरणं। भाजप या दोन्ही आघाड्यांवर कशी मात करतो, अमित शहा या सर्व मागण्या कशा हाताळतात आणि देवेंद्र फडणवीस स्वतःचे राजकीय वर्चस्व कसं टिकवून ठेवतात हे पाहणं फारच रंजक असेल। बाकी या संपूर्ण राजकारणावर तुमचं मत काय आहे? श्रीकांत शिंदे यांना रेल्वे मंत्रीपद दिलं जाऊ शकतं का? आम्हाला कमेंट करून तुमची मतं सांगा। कार्यारंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। कार्यारंभ डिजिटल या आमच्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला फॉलो करा। धन्यवाद।